तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. इथे आपण घाई करत नाही, उपदेश देत नाही, तर आयुष्याकडे शांतपणे पाहायचा प्रयत्न करतो. जर तुम्हालाही विचारांचा गोंधळ थोडा कमी करायचा असेल आणि स्वतःला अजून नीट समजून घ्यायचं असेल, तर हितगुज पुस्तकांशी या प्रवासात तुमचं स्वागत आहे. आणि जर हा व्हिडिओ पाहताना कुठेतरी तुमच्या मनाला स्पर्श करत असेल, तर तो तुमच्या एखाद्या मित्राशी किंवा घरच्याशी नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कोणाचा तरी दिवस आज थोडा हलका होईल. आपण सगळेच कुठेतरी एकच गोष्ट शोधत असतो, मनाची शांतता. पण गंमत अशी आहे की आपण ती बाहेर शोधतो. लोक बदलले, परिस्थिती सुधारली, आयुष्य नीट झालं, मग मन शांत होईल असं आपल्याला वाटतं. पण द 4 अग्रीमेंट्स हे पुस्तक याच समजुतीला हळूच प्रश्न विचारतं. ते सांगतं, मन अस्वस्थ असण्याचं कारण बाहेरचं आयुष्य नाही, तर आपण स्वतःशी केलेले अदृश्य करार आहेत. हे करार कोणी लिहून दिलेले नसतात. ते आपणच लहानपणापासून हळूहळू स्वीकारलेले असतात. असं वागायचं, असं बोलायचं, असं वाटून घ्यायचं, लोक काय म्हणतील याचा विचार करायचा. हे सगळं आपण नकळत स्वतःशी ठरवलेलं असतं. आणि मग आपण आयुष्यभर त्याच करारांमध्ये अडकून राहतो. हे पुस्तक सांगतं, जर आयुष्य बदलायचं असेल, तर आधी हे करार ओळखायला हवेत आणि मग हळूहळू नवे करार स्वीकारायला हवेत. हे 4 करार काही मोठे नियम नाहीयेत. ते साधे आहेत, पण खोल आहेत. आणि योग्य ठिकाणी लावले तर आयुष्य खूप हलकं करतात. पहिला करार, शब्दांशी प्रामाणिक राहा. आपण शब्दांना खूप हलकं घेतो, पण शब्द फक्त बोलण्यासाठी नसतात. ते आपल्या मनावर थेट परिणाम करतात. आपण स्वतःशी कसं बोलतो? माझ्याकडून होत नाही, मी पुरेसा नाही, माझ्यात क्षमता नाही. हे शब्द कोणी बाहेरून सांगत नाहीये, आपणच स्वतःला दररोज सांगतो. हे पुस्तक पहिल्याच करारात एक गोष्ट स्पष्ट करतं. शब्द म्हणजे बीज. ते मनात पेरले की त्याचं फळ नक्की येतं. आपण या 4 करारांकडे फक्त नियम म्हणून पाहिलं तर ते विसरले जातील. पण जर आपण त्यांना दैनंदिन आयुष्याशी जोडून पाहिलं तर ते हळूहळू आपल्या वागण्यात उतरतात. हे पुस्तक आपल्याला कोणतीही नवीन भूमिका घ्यायला सांगत नाही. ते एवढंच सांगतं, ज्या भूमिका तुम्ही नकळत घेतल्या आहेत त्यांची जाणीव ठेवा. कारण जाणीव आली की बदल आपोआप सुरू होतो. करार आणि रोजचं आयुष्य. आपण सकाळी उठतो, फोन पाहतो, कामाला जातो, लोकांमध्ये वावरतो आणि या सगळ्या वेळेत आपण नकळत हे करार वापरत असतो. कोणी आपल्याशी कडू बोललं आणि आपण लगेच स्वतःला दोष देतो. हा पहिला करार तिथे तुटतो. कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपण लगेच मनात वेदना निर्माण करतो. दुसरा करार तिथे विसरला जातो. कोणी काही बोललं आणि आपण मनात अर्थ लावतो. तिसरा करार तिथे हरवतो. आणि दिवसाच्या शेवटी आपण म्हणतो, आज माझा दिवसच वाईट गेला. पण पुस्तक इथे एक वेगळा प्रश्न विचारतं. दिवस वाईट गेला की आपण स्वतःशी कठोर वागलो? हा प्रश्न खूप खोल आहे, कारण बहुतेक वेळा दिवस तसाच असतो, पण आपली प्रतिक्रिया तो कठीण बनवते. स्वतःशी केलेले करार कसे तयार होतात? आपण लहान असताना आपण ऐकतो, असं करू नकोस, लोक काय म्हणतील, हे चुकीचं आहे, हे योग्य नाही. हे वाक्य वाईट नसतात, पण हळूहळू त्यातून आपण निष्कर्ष काढतो. चूक म्हणजे मी वाईट आहे, लोक नाराज झाले तर मीच चुकीचं आहे, माझी किंमत इतरांच्या मतावर अवलंबून आहे. आणि मग हा निष्कर्ष आपल्या आत करार बनतो. हे करार आपल्याला सुरक्षित वाटतात, पण तेच आपल्याला आतून बांधून ठेवतात. हे पुस्तक म्हणतं, सत्य आणि भीती ह्यातून वेगळं करणं हेच खऱ्या स्वातंत्र्याचं पाऊल आहे. शब्द बदलले तर आतलं जग बदलतं. पहिला करार फक्त बोलण्यापुरता नाही, तो मनात चालणाऱ्या संवादाबद्दल आहे. आपण स्वतःशी दिवसभर बोलत असतो, कोणी ऐकत नाही, पण मन ऐकत असतं. मी वेळ वाया घालवतो, माझ्याकडून होत नाही, मी इतरांसारखा नाही.
हे वाक्य आपण सहज म्हणतो, पण मन त्यावर विश्वास ठेवतं. आणि मग आपण आश्चर्य करतो, माझा आत्मविश्वास का कमी आहे? हे पुस्तक इथे थांबवून सांगतं, शब्द बदला, आदेश न देता जाणीव ठेवून. मी प्रयत्न करतो आहे, मी शिकतो आहे, मी आज जसा आहे तो पुरेसा आहे. हे शब्द मोठी जादू करत नाहीत, पण हळूहळू मनावरचा दबाव कमी करतात. दुसऱ्यांचं वागणं तुमचं सत्य नाही. दुसरा करार खूप वेळा आपल्याला वाचवतो. लोक कधीकधी उद्धट असतात, कधी थकलेले असतात, कधी दुखावलेले असतात, पण आपण ते स्वतःवर घेतो आणि मग मनात प्रश्न सुरू होतात. मी काही चुकीचं केलं का? माझ्यात काही कमी आहे का? हे पुस्तक इथे खूप स्पष्ट सांगतं, दुसऱ्यांचं वागणं तुमचं मूल्य ठरवत नाही. हे समजायला वेळ लागतो, पण एकदा समजलं की मन खूप हलकं होतं. गृहीतकं, न बोललेले खोटे संवाद. तिसरा करार सगळ्यात सूक्ष्म आहे, कारण आपण गृहीतकं आपोआप करतो. कोणी उत्तर दिलं नाही म्हणजे दुर्लक्ष, कोणी शांत आहे म्हणजे नाराज, कोणी हसला नाही म्हणजे आपल्यावर राग. हे सगळं आपण मनात तयार करतो आणि मग त्यावर प्रतिक्रिया देतो. हे पुस्तक म्हणतं, जे माहीत नाही ते गृहीत धरू नका. प्रश्न विचारणं लाजिरवाणं नाही. स्पष्टता मन शांत करते. गृहीतकं कमी झाली की गैरसमज कमी होतात. सर्वोत्तम म्हणजे परिपूर्ण नाही. चौथा करार आपल्याला स्वतःशी माणूस बनायला शिकवतो. आपण अनेकदा स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवतो. मी कायम शांत असायला हवं, मी कधीच चुकायला नको, मी नेहमी मजबूत असायला हवं. पण हे मानवी नाही. हे पुस्तक सांगतं, तुमचं सर्वोत्तम दररोज एकसारखं नसतं. आज तुमचं सर्वोत्तम 100% असेल, उद्या फक्त टिकून राहणं हेच सर्वोत्तम असेल आणि तेही ठीक आहे. जेव्हा तुम्ही हे स्वीकारता तेव्हा अपराधीपणा हळूहळू निघून जातो. 4 करार बरोबर 4 दिशा. हे 4 करार आयुष्य बदलत नाहीत, ते आयुष्याकडे पाहण्याची दिशा बदलतात. आणि दिशा बदलली की प्रवास बदलतो. लोक तेच असतात, परिस्थिती येत जात राहते, पण तुमची आतली जागा थोडी मोकळी होते आणि ती मोकळीक शांतता बनते. हे पुस्तक तुम्हाला नवं माणूस बनायला सांगत नाही. ते एवढंच सांगतं, जे करार तुम्हाला त्रास देतात ते ओळखा आणि हळूहळू सोडा. एकाच दिवसात नाही, एकदम नाही, पण जाणीव ठेवून. मन शांत होणं हा परिणाम आहे आणि 4 करार हा एक मार्ग आहे. जर आज हा व्हिडिओ ऐकताना तुमचं मन थोडंसं हलकं झालं असेल तर तेच पुरेसं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ कोणाला तरी उपयोगी ठरेल तर तो नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कुणाचा तरी आतला आवाज आज थोडा सौम्य होईल. ज्ञानाची मैत्री, विचारांचा संगम, हितगुज पुस्तकांशी.